चला बालमित्रांनो, पाचवा प्रश्न फार सोपा प्रश्न आहे. पाचवा काय दिलाय? 4 सेमी बाजू असलेला चौर. हे बघा रे, हे चौरस आहे आणि याची बाजू किती आहे? 4 सेंटीमीटर बाजू आहे. आणि पुन्हा काय म्हणले? लांबी 8 सेंटीमीटर व रुंदी 2 सेंटीमीटर असलेल्या आयताच्या क्षेत्रफळातील फरक किती? आता बघा, लांबी 8 आणि रुंदी 2 सेंटीमीटर असलेल्या ह्या आयताच्या आणि ह्या चौरसाच्या क्षेत्रफळाचा फरक काढायचा आहे. मग आयताचं क्षेत्रफळ किती आलं? लांबी गुणिले रुंदी म्हणजे 8 दुनी 16. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे किती आलं? बाजू 4 म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 4 चौक किती आलं? 16. मग आता फरक म्हणजे बेरीज गुणिले का भागिले फरक म्हणजे वजाबाकी असते. मग 16 मधून 16 ह्या क्षेत्रफळामधून ह्या क्षेत्रफळ वजा केलं, उरलं किती? 0. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. वाह, व्हेरी गुड, खूप छान. चला बालमित्रांनो, स्वाध्याय 31.1 मधला आता कितवा प्रश्न रे? 6वा. बघा पुस्तकात बघायचं. 8 मीटर रुंदी असलेल्या, आता 8 मीटर रुंदी, हे काय आयत आहे. 8 मीटर रुंदी असलेला आयतच असते, रुंदी आयतालाच आहे. 8 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ. आता ह्या जागेचं क्षेत्रफळ पुढं काय म्हणलंय? 9 मीटर. हे बघा, हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा. 9 मीटर बाजू म्हणजे काय? हे हे ए हे हे चिन्ह कशाचं तरी? चौकोन म्हणजे कशाचं चिन्ह आहे? काटकोन. काटकोन म्हणजे किती अंश? 90 अंश. आणि ही इथं एक रेष, इथं एक रेष, इथं एक रेष म्हणजेच काय? ह्याच्या सगळ्या बाजू कशा सारख्या. म्हणजे हे झालं चौरस. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग 9 ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? राईट, ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 81. मग आता आपल्याला काय सांगितलंय? ह्याच्यापेक्षा 15 ना जास्त. मग 81 मध्ये 15 मिसळले किती आलं? 96. म्हणजे 96 चौरस मीटर हे ह्याचं क्षेत्रफळ झालं. तर आता ह्याचं क्षेत्रफळ माहिती आहे, रुंदी माहिती आहे, लांबी काढा. मग लगेच सूत्र लिहायचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ 96, लांबी माहीत नाही म्हणून लांबी गुणिले रुंदी माहिती म्हणून 8. मग आत्ता शिकवलं होतं, तिकडं जर गुणिले असेल तर इकडं येऊन भागाकार, म्हणजे 8 इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात झाले. जसं बघा हे करतो आपण, 8 भागिले 96. 8 एक 8 आणि पुन्हा 8 दुनी 16. 16तून 16 गेले 0. तसंच केलं. 8 एक 8, 8 एक 8, 1 उरला आणि 8 दुनी 16. इथं पण 12 आलं, इथं पण 12 आलं. ह्या पद्धतीनं करा किंवा ह्या पद्धतीनं. म्हणून लांबी किती आली रे? 12. उत्तर 12 मीटर. पर्याय नंबर किती? 4. हे समजलं सगळ्यांना? हा प्रश्न. वाह.